13व्या गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न सन्मान सोहळा 2014च्या पुढील कार्यक्रमाकडे. मंडळी, गोदरेज नंबर 1 आणि दूरदर्शन यांचं 13 वर्षांचं हे घट्ट मैत्र. दूरदर्शन म्हटलं की खरेपणा, आपलेपणा, आणि गोदरेज म्हणजे निखळ सौंदर्य. कधी मरगळ वाटली, निरुत्साही वाटलं की निसर्गाचा जादुई स्पर्श एका क्षणात पुन्हा नवी उमेद जागवतो. जसं तेजाने आसमंत उजळतं, मन सुखावतं, चैतन्य सळसळतं आणि नव्या आशेचा जन्म होतो. तसंच गोदरेज नंबर 1च्या नैसर्गिक स्पर्शानं सौंदर्य खुलतं आणि सौंदर्याची ही परिभाषा आपल्याला नवी उमेद देते. मंडळी, याचंच प्रतीक म्हणून आज आपण एक खास पुरस्कार देणार आहोत. आज या सोहळ्याच्या निमित्तानं गोदरेज नंबर 1 फ्रेश फेस ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. म्हणजे फ्रेश फेस म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नाही, तर सौंदर्याच्या जोडीला असणारा आत्मविश्वास, सौंदर्याला अधिक खुलवणारं मार्दव, त्याला परिपूर्ण करणारं कलासक्त मन आणि आंतरिक उर्मी, या सगळ्या पैलूंनी युक्त असणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 13व्या गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न सन्मान सोहळा 2014चा फ्रेश फेस ऑफ द इयर आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांच्याच मनात असेल. चला पाहूया ध्वनिचित्रफीत. उंच माझा झोका या मालिकेतील रमाबाई रानडेंच्या भूमिकेमुळं स्पृहा जोशी हे नाव आज घराघरात पोहोचलं आहे. अभिनय, नृत्य, वक्तृत्वाच्या आवडीमुळं शालेय जीवनापासून वेगवेगळ्या स्पर्धात सहभागी होऊन स्पृहानं अनेक बक्षिसं, पदकं मिळवली आहेत. रुईया महाविद्यालयात शिकताना आंतर महाविद्यालयीन स्पर्धातील एकांकिकातून स्पृहानं आपल्या अभिनयाची चमक दाखवली. अवधूत गुप्ते यांच्या मोरया चित्रपटातील स्पृहाची भूमिका लक्षणीय ठरली. मालिका चित्रपटांच्या बरोबरीनच स्पृहानं नाटकातूनही कामं केली आहेत. उत्कृष्ट अभिनेत्री असलेली स्पृहा कविता लिहिते आणि स्तंभ लेखनही करते. लेखन कामगिरीबद्दल स्पृहा बालश्री पुरस्कार आणि कवी कुसुमाग्रज पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. अनेक सांस्कृतिक संस्थांनी अभिनयाच्या प्रांतातील स्पृहाच्या यशाचं कौतुक केलं आहे. आज एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकेतून प्रेक्षकांना रोजच्या रोज दर्शन देणाऱ्या स्पृहा जोशी हिला या वर्षीचा गोदरेज नंबर 1 फ्रेश फेस अवॉर्ड देण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर आमंत्रित करूया गोदरेज नंबर 1 फ्रेश फेस ऑफ द इयर स्पृहा जोशी हिला. आणि तिचा सन्मान करण्यासाठी मंचावर आमंत्रित करू इच्छिते गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री अमोलजी दिगुले सर यांना, त्याचबरोबर ज्येष्ठ दिग्दर्शक गजेंद्रजी सिंग आणि रंगकर्मी श्री संदीप महावीर. आपण स्पृहा जोशी हिला हा फ्रेश फेस ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करावं. सगळ्यात आधी सह्याद्री वाहिनीचे मनपूर्वक आभार मानते. इतक्या मोठ्या मंचावरती इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या जोडीने आज हा गोदरेज नंबर 1 फेस ऑफ द इयर हा अवॉर्ड मला मिळतोय. खूप जास्त आनंद होतोय. मला पूर्ण कल्पना आहे की मी या सगळ्यांपेक्षा वयाने, अनुभवाने, पात्रतेने सगळ्याच दृष्टीनं खूप खूप लहान आहे. पण ही याच्या पुढच्या कामाच्या माझ्या कारकिर्दीसाठी मला मिळालेली एक छोटीशी कौतुकाची, शाबासकीची दाद आहे, एक कौतुकाची थाप आहे सगळ्या मान्यवरांकडून, असं समजते. आणि निश्चितपणे या मंचावरून आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की यापुढे सुद्धा उत्तमोत्तम भूमिका करत राहण्याचा प्रयत्न करेन. आणि हा अवॉर्ड जो आज आपण मला दिलात त्याची पूर्णपणे आब राखण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार. सर्वप्रथम मी गोदरेज नंबर 1 तर्फे दूरदर्शन सह्याद्री, मुकेशजी आणि पूर्ण सह्याद्री टीमचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी इतका चांगला कार्यक्रमात सलग 13 वर्ष ऑर्गनाईज केलेला आहे. अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज मुकेशजी अँड टीम. त्याचबरोबर मी त्यांना आभार मानू इच्छितो की त्यांनी नंबर 1ला संधी दिली आहे की आम्ही या प्रोग्रॅमसोबत असोसिएट होऊ शकलो. सह्याद्री नवरत्न हा बाकी पुरस्कारांपेक्षा एक अतिशय वेगळा असा पुरस्कार सोहळा आहे जिथे वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्य, क्रीडा, कला येथील दिग्गजांचे दिग्गज, मान्यवरांचे मान्यवर असे रत्नांचा सत्कार होतो. आणि अशा सोहळ्यासोबत गोदरेज नंबर 1ला कुठेतरी स्वतःला जोडता घेऊन आलं, हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या आमच्या गोदरेज नंबर 1 फ्रेश फेस ऑफ द इयर विनर स्पृहा जोशी यांचे दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला मिळणाऱ्या नवीन आणि एक निखळ सौंदर्याचा सन्मान करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे.
आणि त्यासाठीचा गोदरेज नंबर 1 फ्रेश फेस ऑफ द इयर अवॉर्ड माझे डी सह्याद्रीला आणि विनर्सला त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. मैं बार बार यहाँ पे जब आता हूँ तो बहुत ही भाव विभोर हो जाता हूँ, क्योंकि यही वो जगह है जहाँ से मैंने अपने प्रोफेशनल करियर की शुरुआत की थी. सब अपने साथियों को देखता हूँ, सब अपने मित्रों को देखता हूँ जिनके साथ अपनी जीवन की शुरुआत की थी, तो मुझे बहुत एक भाव विभोर या बहुत ही ऐसा मोमेंट होता है कि जैसे मैं वर्णन नहीं कर सकता हूँ शब्दों में. लेकिन बहरहाल स्पृहा, आपको बहुत बहुत बधाई. धन्यवाद दूरदर्शन. मुकेश जी, आप मुझे आपसे इतनी इंस्पिरेशन, इतनी प्रेरणा मिलती है कि आप एक साथ इतने कुछ कैसी सब चीज़ें कर लेते हैं. आपसे बहुत कुछ सीखा है मैंने, इस मंच से बहुत कुछ सीखा, इस जगह से बहुत कुछ सीखा है. तो तहे दिल से मैं आप सब लोगों का धन्यवाद करता हूँ मुझे बुलाने के लिए यहाँ पे. धन्यवाद. सभी लोगों को मेरा नमस्कार और सबसे पहले आपको बहुत बहुत बधाई. इट्स अ ग्रेट डे फॉर यू. मुकेश जी को बहुत तहे दिल से बधाई कि इतना सुंदर कार्यक्रम दूरदर्शन ने ये आयोजन किया है. तो सब लोगों ने अपने अपने तरीके से कुछ ना कुछ कहा है, तो मैं एक इस अवार्ड के लिए अपने अंदाज में, क्योंकि मैं संगीत परिवार से हूँ, बाय प्रोफेशन एक कथक डांसर हूँ, तो एक शेर आपके नज़र कर रहा हूँ सबके कि फिर नवरत्न अवार्ड की बारी आई है, फिर नवरत्न अवार्ड की बारी आई है, चांद तारों को भी साथ लाई है, आप सबकी चाहत का ये असर देखो कि हमें भी इस महफिल में खींच लाई है. थैंक यू.